छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली। त्यांनी या रुग्णालयाला भेट दिली। तसंच अपघात विभागामध्ये दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर कामाचा दर्जा तपासण्यासाठी पालकमंत्र्यांनी ही पाहणी केली। यावेळी निकृष्ट दर्जाचं काम बघून पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पारा चांगलाच चढला। यावेळी संबंधित इंजिनियरसह ठेकेदारांना पालकमंत्र्यांनी खडे बोल सुनावले। चांगलंच झापलं तर काम लवकरात लवकर आणि दर्जेदार न केल्यास संबंधितांवर कारवाई करणारच असा इशारा शिरसाट यांनी दिला। मध्ये ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारी एवढ्या गंभीर स्वरूपाच्या आहेत। आता आम्ही एक 14 कोटीचं काम दिलंय। त्या कामाची तुम्ही अवस्था तुम्ही पाहिले स्वतः। 14 कोटी रुपये खर्च करून काहीच तिथे आउटपुट दिसत नाही, म्हणून मी तो संताप व्यक्त केला। आज आमच्याकडे चीफ इंजिनियर आहेत, डीन आहेत सोबत, आम्ही तो पाहणी दौरा केला। दरवेळेला डीनने स्वतः मला सांगितलं की मी अनेक वेळेला 10-10 लाखाच्या प्रमा देतो, मग ते काम का होत नाही, माझी घाटी सुंदर का दिसत नाही आणि सुविधा का मिळत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश होता। म्हणून आताच मी चीफ इंजिनियर साहेबांना सुद्धा सांगितलंय, तातडीने जो कोणी असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे। घाटीसाठी आपण जो काही योगदान देतात त्याचा जर गैरफायदा कोणी उचलत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा करणार आहे।